नंतर मी पुन्हा बॅगमध्ये पॅक केलेले कपडे सगळे बाहेर काढले. मम्मीने अगोदर पण चिवडा लाडू वगैरे ते सगळं बनवलं होतं की पोरगी आपली जाणार आहे. आणि माझ्यासोबत ज्यांना ऑफर लेटर आलं होतं सेम कंपनीचं, त्यांची जॉईनिंग होत होती आणि माझी जॉईनिंग डेट पोस्टपोन होत होती. त्याच्यामुळे मला समजतच नव्हतं की नक्की काय प्रॉब्लेम आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी माझा फर्स्ट इंटरव्ह्यू कसा क्रॅक केला किंवा त्यांनी मला काय काय क्वेश्चन्स विचारले होते, आणि इव्हन तो माझा इंटरव्ह्यू एवढा व्यवस्थित नव्हता गेला तरी माझं सिलेक्शन कसं झालं, या सगळ्या गोष्टी आपण लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केल्यात. पण काही लोकांना वाटतं की आपण इंटरव्ह्यू देईपर्यंतच खूप सारे स्ट्रगल्स असतात, कारण काय काय अभ्यास करायचा हे माहित नसतं किंवा काय प्रिपरेशन करायचं, कुठून अप्लाय करायचं. आणि इंटरव्ह्यू क्रॅक करणं पण ही खूप मोठी गोष्ट आहे. या ऑब्व्हियसली खूप मोठी गोष्ट आहे, पण त्याच्यानंतर ऍक्च्युली खरे स्ट्रगल्स चालू होतात. कारण इंटरव्ह्यू देईपर्यंत आपल्याला माहित असतं की ठीक आहे, या इंटरव्ह्यू मध्ये नाही झालं तर नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये होईल, काहीतरी होप असतो. पण एकदा का आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं त्याच्यानंतर आपलं फक्त एकच ध्येय असतं की पटकन जॉईनिंग डेट यावी आणि पटकन आपण ती कंपनी जॉईन करावी आणि पटकन काम वगैरे चालू व्हावं, पटकन माझी सॅलरी यावी. मला वाटत होतं की मी फक्त असे पैसे मोजेल, तसं तर काय होत नसतं, बट तरी आपली स्वप्न नसतात, एकदम भली मोठी स्वप्न असतात. पण जसं की मी तुम्हाला म्हटलं, खरं स्ट्रगल इंटरव्ह्यू झाल्यानंतर चालू होतं. मी असं का म्हणते, कारण ज्यावेळेस माझं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं, मी इंटरव्ह्यू क्रॅक केला आणि मला ईमेल आला, प्रॉपर ईमेल येतो आपल्याला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, आम्ही तुम्हाला टीम मध्ये जॉईन करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे, ह्या त्या अशा खूप ईमेल मध्ये गोष्टी येतात भल्या मोठ्या. आणि आपण तो ईमेल बघून एवढं खुश होतो की एक्सप्रेसही नाही करू शकत ती फिलिंग, कारण आपण एवढा अभ्यास केलेला असतो इंटरव्ह्यूसाठी, तो इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी. खूप सारे युट्यूब व्हिडिओज बघितलेले असतात, हाऊ टू क्रॅक द इंटरव्ह्यू, हॉट क्वेश्चन्स दे विल आस्क इन द इंटरव्ह्यू, असे खूप सारे व्हिडिओज बघून बघून काहीतरी कसं तरी आपण तो इंटरव्ह्यू क्रॅक केलेला असतो. आणि तो ईमेल बघून ज्यावेळेस आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्सचा ईमेल येतो, आपण एकदम ढगात असतो. पण त्याच्यानंतर एकतर तुम्हाला लवकर ऑफर लेटर येत नाही, ऑफर लेटर आलं तर लवकर जॉईनिंग डेट येत नाही. माझी स्टोरी खूप भयानक होती. एकतर माझं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मला ऑफर लेटर यायला खूप दिवस लागले होते. जवळपास 1-1.5 महिन्यानंतर मला ऑफर लेटर रिलीज झालं होतं. आणि तोपर्यंत मला नक्की माहिती नव्हतं की बाबा काय झालंय. त्यावेळेस लॉकडाऊन पण चालू होतं एकतर, त्याच्यामुळे जास्त कंपन्याही येत नव्हत्या. सो त्याच्या 2-3 महिन्यानंतर मला एक जॉईनिंग डेटसाठी ईमेल आला की तुम्ही या डेटला जॉईन करताय म्हणून. जॉईनिंग डेट जवळ येताना मी माझी शॉपिंग चालू केली, कारण वाव, मला आता जॉईन करायचं ऑफिस, एकदम एकदम प्रोफेशनल कपडे वगैरे घ्यावे लागतील, म्हणजे आपली ती वेगळीच एक्साइटमेंट असते ना की आपण पहिल्यांदा ऑफिसमध्ये जाणार असतो. सो नवीन नवीन कपडे, नवीन बॅग. आणि ज्यावेळेस 1 आठवड्यानंतर जॉईनिंग डेट होती, मला दुसरा ईमेल आला की तुमची जॉईनिंग डेट पोस्टपोन झाली आहे. आणि ती 1-2 दिवसासाठी पोस्टपोन नव्हती झाली, पूर्ण 1 ते 1.5 महिन्यासाठी जॉईनिंग डेट पोस्टपोन झाली होती. तेवढं झाल्यानंतर मी पुन्हा बॅगमध्ये पॅक केलेले कपडे सगळे बाहेर काढले आणि सगळं व्यवस्थित कबडमध्ये लावून ठेवलं. म्हटलं नंतर ठेवता येईल ज्यावेळेस जॉईनिंग डेट आहे. मग नंतर जॉईनिंग डेटच्या 1 आठवडाभर आधी मी पुन्हा बॅग पॅक केली, सगळं सामान वगैरे पॅक केलं. मम्मीने अगोदर पण चिवडा लाडू वगैरे ते सगळं बनवलं होतं की पोरगी आपली जाणार आहे. पुन्हा जॉईनिंग डेट पोस्टपोन झाली, सो आम्ही ते घरच्या घरीच खाल्लं. आणि ज्यावेळेस दुसरी जॉईनिंग डेट आली त्यावेळेस मम्मीने पुन्हा ते बनवायला चालू केलं. सो मी पुन्हा बॅग वगैरे पॅक केली आणि 1 आठवड्यानंतर मी जाणार होते. लिटरली पुन्हा जॉईनिंग डेट पोस्टपोन झाली आणि पुन्हा आम्ही चिवडा लाडू तो घरीच खाल्ला. लिटरली 4 ते 5 वेळा माझी जॉईनिंग डेट पोस्टपोन झाली. आणि माझ्यासोबत ज्यांना ऑफर लेटर आलं होतं सेम कंपनीचं, त्यांची जॉईनिंग होत होती आणि माझी जॉईनिंग डेट पोस्टपोन होत होती. त्याच्यामुळे मला समजतच नव्हतं की नक्की काय प्रॉब्लेम आहे. 5 जॉईनिंग डेट पोस्टपोन झाल्यानंतर मला असा एक ईमेल आला की तुमची जॉईनिंग डेट ही फिक्स आहे, आता मला ऑफिस जॉईन करायचंय. ऑफिस जॉईन केल्यानंतर तुमचं पहिल्यांदा ट्रेनिंग होणार. ट्रेनिंग झाल्यानंतर तुमची एक एक्झाम होणार, कोडिंग राऊंड होणार, इंटरव्ह्यू होणार, सगळं जसं अगोदर झालं होतं ते पुन्हा होणार. जर ती एक्झाम पास नाही गेली, आय थिंक ऑइस कॉलचा काहीतरी जो जॉब असतो ना, त्या जॉबसाठी तुमचं सिलेक्शन होणार होतं. आणि जर त्यातही नाही झालं तर यू हॅव टू गो टू युअर होम टाउन, ही अशी प्रोसिजर होती. मग आणि लिटरली ते पुण्यामध्ये सुद्धा नव्हतं, माहितीये का. ती एक्झाम, ते ट्रेनिंग होतं चेन्नईमध्ये आणि आपण पुण्यामध्ये. म्हणजे मला तर एका क्षणाला वाटायचं की मी पुण्यामधून चेन्नईमध्ये जायची, एवढे पैसे खर्च करून, एवढा 3 महिन्यांचं ट्रेनिंग होतं, 3 महिने तिथे राहायचं आणि जर सिलेक्शनच नाही झालं तर काय करणार ना, एवढे पैसे घालून कसं हे करायचं. त्याच्यामुळे मी खूप विचार करायचे की जर नाहीच झालं तर कशाला पुन्हा जाऊन रिटर्न यायचं, त्याच्यापेक्षा नकोच ना जायला. आणि खूप जणांनी, जवळजवळ 100% 20 ते 30% लोकांनी तिथेच गिव्हअप केलं आणि कोणीच नाही गेलं. म्हणजे बऱ्यापैकी लोक नाहीत गेले, कारण सगळ्यांना असंच वाटायचं ना की एकतर एवढ्या लांब जायचं, कोणाच्या घरच्यांनी त्यांना नाही लावलं की एवढ्या लांब आहे, पोरगी एकटी एवढ्या लांब कशी जाणार वगैरे. त्याच्यामुळे बरेचसे लोक तिकडे आले नाहीत.
आणि जेवढे जाणार होते त्यांना मी कॉल करून विचारलं की तुमचा जायचा काय प्लॅन आहे वगैरे असं तसं. तर ते बोलले की आम्ही फ्लाईटने जातोय. एकतर मला फ्लाईटने जायचंही माहित नव्हतं, मी कधीच फ्लाईटने गेले नव्हते आणि ट्रेनने एवढा लांब कसं जाणार ना, कारण पूर्ण 24-25 तास लागले असते मे बी चेन्नईला जायला. मी कधी गेलेही नव्हते ट्रेनने. मला वाटायचं की तिथे जाऊन जर सिलेक्शनच नाही झालं तर पुन्हा रिटर्न येण्यापेक्षा नकोच जायला. पण तरी सगळ्यांना कॉल करून विचारलं, काय घरच्यांसोबत बोलले, भावासोबत वगैरे सगळ्यांसोबत बोलल्यावर सगळे बोलले की ठीक आहे तू जा, जर सिलेक्शन नाही झालं तर ठीक आहे आपण रिटर्न येऊ, पण ऍटलिस्ट यू ट्राय युअर बेस्ट. सो म्हटलं ठीक आहे आपण जाऊया चेन्नईला. 1 वर्षानंतर माझी जॉईनिंग डेट आली होती. लिटरली माझं सिलेक्शन झाल्यापासून 1 वर्ष लागलं होतं मला जॉईन करायला. ठीक आहे माझी जॉईनिंग डेट आली, आम्ही पुन्हा सामान पॅक केलं, पुन्हा चिवडा लाडू सराजाम बनवला आणि मी निघाले चेन्नईला. एक तर चेन्नईला कसं जायचं मला काय माहित नव्हतं. मी फायनली भावासोबत बोलून माझे तिकीट्स वगैरे बुक केले चेन्नईचे आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा फ्लाईटचे तिकीट बुक केले होते. आणि ज्यावेळेस आपला पहिला एक्सपिरियन्स असतो ना फ्लाईटचा, त्यावेळेस आपल्याला किती हे असतं ना की मी पहिल्यांदा फ्लाईटने चालले, वाव मी असं करेन, मी तसं करेन, एवढे सगळे व्हिडिओज घेईन, एवढे सगळे फोटो काढेन. लिटरली माझ्यामध्ये 0% इंटरेस्ट होता व्हिडिओ काढण्यासाठी. मी खूप टेन्शन मध्ये होते कारण मला एवढं लांब जायचंय, कोणी तिथं ओळखीचं नाहीये, काय नाहीये, कसं आपण करणार आहे तिथे गेल्यावर. जर ट्रेनिंग मध्ये फेल झालो तर आपण कसं रिटर्न येऊ, कारण आपण सगळ्यांना विचारून गेलोय की मी जाऊ का वगैरे असं. नंतर भैयाचा एक फ्रेंड होता चेन्नईमध्ये, सो तो माझी हेल्प करण्यासाठी येणार होता की मला पीजी वगैरे शोधून द्यायला. आणि तो तिथलाच आहे आय थिंक प्रॉपर, कारण मी तर पहिल्यांदा चालले होते. लँग्वेज वेगळी, सगळं स्टेट वेगळं, आपल्याला काय माहित नाही त्याबद्दल. आणि त्याचा फ्रेंड, भैयाचा फ्रेंड आला, सो त्यांनी मला एक पीजे वगैरे करून दिला. आणि नंतर माझ्या दुसऱ्या दिवशीपासून माझं ट्रेनिंग चालू झालं. 3 महिन्यासाठी आमचं ट्रेनिंग होतं. ते ट्रेनिंग आमचं गेलं जवळजवळ 6 महिन्यांसाठी. आणि ट्रेनिंग म्हणजे असं काही नाही की शिक्षक येत होते आणि ते आपल्याला शिकवत होते. नो, त्यांनी युडेमीचा ऍक्सेस आपल्याला दिला होता आणि युडेमीवरती जे जे काही कोर्स होते ते कोर्स आपल्याला कम्प्लीट करायचे होते. सो इट वॉज लाईक दॅट. आणि ते कोर्सेस आम्ही जवळजवळ 5-6 महिने कम्प्लीट केले आणि मग आमचं ट्रेनिंग वगैरे कम्प्लीट झालं. आणि ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर होता आमचा कोडिंग राऊंड आणि इंटरव्ह्यू. 1-2 वेळा मी कोडिंग राऊंडला बसले. काही लोकांचं तिथे सिलेक्शन झालं आणि ज्यांचं आणि मला तर 2-3 वेळा टेक्निकल इश्यू झाला होता, त्याच्यामुळे मी प्रोसीड नाही करू शकले. सो आम्ही ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसमध्ये एक्झाम दिली आणि एक्झाम दिल्यानंतर माझं सिलेक्शन झालं. कारण मी ते सगळे कोडिंग राऊंड वगैरे क्लिअर केले. आणि ते झाल्यानंतर तेवढा तर शांत नाही बसले ते लोक, त्याच्यानंतर आमचा एक इंटरव्ह्यू पण होता. तो कोडिंग राऊंड झाल्यानंतर आम्हाला इंटरव्ह्यू होता. तो इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्हाला ग्रीन टिक भेटली तरच तुम्ही सिलेक्टेड, अदरवाईज तुम्हाला जो दुसरा रोल होता ना तो कम्युनिकेशनचा वगैरे, तो भेटणार होता. तोही जर नाही भेटला तर आपल्याला घरी निघायचं होतं. एक तर माझा लक फॅक्टर त्यावेळेस चांगला होता काय माहिती, कारण तो जो इंटरव्ह्यूवर मला येणार होता, तो इंटरव्ह्यूवर पहिल्या 1-2 मुलांना आला होता आणि मला समजलं की त्यांना काय क्वेश्चन्स विचारले होते आउट ऑफ द सिलेबस वगैरे. तर मी ते सगळे प्रिपेअर केले आणि नेमकं तेच क्वेश्चन्स मला विचारले त्यांनी आणि मी ते क्वेश्चन्स वगैरे व्यवस्थित सांगितलं आणि माझं सिलेक्शन झालं आणि मला ग्रीन टिक भेटली. मी एवढे खुश झाले, मी सगळ्यांना कॉल करून सांगितलं हे मला ग्रीन टिक भेटली, माझं सिलेक्शन झालं. तर काही लोक तिथे पण फेल झाले होते, त्यांच्यासोबत काय झालं ते मला अजून पण माहित नाही की त्यांच्यासोबत काय झालं. तर माझे स्ट्रगल्स इथेच नाहीत बरं का थांबले, प्रोजेक्टसाठीचे कॉल यायला लागले. आणि तो फक्त इंटरव्ह्यू एवढंच नाही की तुम्ही कॉग्निझंटचा इंटरव्ह्यू दिल्यानंतर मी अजून एक इंटरव्ह्यू दिला, राईट, याच्यासाठी ट्रेनिंग मध्ये काय केलं त्याच्यासाठी अजून एक इंटरव्ह्यू दिले. त्याच्यानंतर आपल्याकडे प्रोजेक्ट नसतो, सो प्रोजेक्टसाठी पुन्हा इंटरव्ह्यू होतो. सो मला ते प्रोजेक्टसाठीचे कॉल यायला लागले, मग प्रोजेक्टसाठीचा इंटरव्ह्यू झाला, मी तोही क्लिअर केला. आणि तो क्लिअर केल्यानंतर मला समजलं की तुम्हाला पुन्हा चेन्नईला जायचंय. मला माहितीये माझे एफर्ट्स फक्त एवढेच नव्हते की मी किती ट्रेनिंग मध्ये एवढे दिवस घालवले किंवा किती इंटरव्ह्यूज दिले. खरे एफर्ट्स ते होते की मी चेन्नईमध्ये दिवस कसे काढलेत. चेन्नईमध्ये गेल्यावर जवळच बीचेस वगैरे होते, सो खूप जास्त उष्णता होते आणि मी तिथे जास्त दिवस नाही काढू शकले. आणि मध्येच फ्लड पण आला होता. तो तर दिवस जर तुम्हाला सांगितलं ना लिटरली तुम्ही रडचाल, कारण मी सुद्धा रडले त्या दिवशी एवढे. आणि माझ्या रूम मध्ये कोणीच नसायचं आणि पाणी पायापर्यंत आलं होतं, गुडघ्यापर्यंत पाणी होतं माझ्या रूम मध्ये सुद्धा. जस्ट इमॅजिन हाऊ आय सर्वाइव्ड. ते दिवस खूप 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 जास्त डेंजर होते. आणि मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की मी कसं चेन्नईमध्ये सर्वाइव्ह केलंय. आणि फक्त 6 महिने नाही, मे बी मोर दॅन दॅट, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली. कसे जास्तच महिने मी काढले तिथे आणि ते कसे काढलेत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. सो मी त्यांना सांगितलं की मी तिकडे नाही जॉईन करू शकत, कारण एन्व्हायरमेंट चेंज झाल्यामुळे माझ्या हेल्थवरती पण खूप जास्त इफेक्ट पडत होता. सो मी त्यांना म्हटलं की मला पुणे भेटलं तरच मी घेईन. त्याच्यामुळे मी 1-2 कॉल्स माझे गेले होते प्रोजेक्टचे, कारण त्यांची ओळीची फक्त चेन्नईमध्ये होती. आणि मला अजून एक प्रोजेक्टचा कॉल आला तर त्यांची ओळीची बँगलोरमध्ये होती. सो आय ओके विथ बँगलोर अँड देन आय जॉईन दॅट प्रोजेक्ट. नाऊ आय एम इन दॅट प्रोजेक्ट ओनली. सो तुम्हाला जर चेन्नईचा स्ट्रगल बघायचा असेल आणि माझ्या जॉबमध्ये नंतर किती स्ट्रगल झाले किंवा ऑफिस पॉलिटिक्स वगैरे
किती कुटाणा असतो. कारण मी तुम्हाला खूपदा म्हणते ना की जॉबच्या अगोदरच लाईफ एन्जॉय करा, जॉबच्या नंतर तुम्ही नाही एन्जॉय करू शकत. मी हे का बोलते, या सगळ्या स्टोरीज मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. सो तुम्हाला जर अशा स्टोरी बघायला आवडत असतील किंवा माझ्या लाईफ एक्सपिरियन्स मधून जर तुम्हाला काहीतरी शिकायला भेटत असेल, सो स्टे ट्यून. बाय बाय.